इंग्लिश टीचर या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. जीवनामध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी एक चांगली भाषा बोलता येणं गरजेचं असतं. एक चांगली भाषा, चांगले शब्द, चांगले उच्चार आणि परफेक्ट इंग्लिश जर आपल्याला बोलता आलं तर एक व्यक्तिमत्वामध्ये आपला मोलाची भर पडत असते. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण द वर्ब टू बी याचा वापर कसा आपण करतो आणि तो वापर करणं किती कठीण असतं. टू बी आणि टू हॅव हे वर्ब्स नेहमीच प्रॉब्लेमॅटिक असतात आणि बोलताना तर ते आपल्याला ओळख देत नाही. तर इतर क्रियापदांना आपण वापरू शकतो सहजपणे, पण टू बी वापरताना आपल्याला फार अडचणी येतात आणि या सर्व अडचणी आपल्याला सरावानेच रेग्युलर वापरता येतील. म्हणून आपण आजचा व्हिडिओ थोडा मोठा बनेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट करा. चला तर मग आज शिकूया द वर्ब टू बी. बी म्हणजे असणे आणि टू हॅव म्हणजे जवळ असणे. हे पहिलं कन्फ्युजन असतं बी वापरताना. हॅव म्हणजे जवळ असणे, पोझिशन दाखवतो, आणि बी म्हणजे फक्त असणे. आता माझ्याजवळ 2 पेन्स आहेत. आय हॅव 2 पेन्स आणि मी मुंबईमध्ये असेल, आय शॅल बी इन मुंबई. हा एक भाग झाला. नंतर हा बी सिंपल फीचरमध्ये पण असतो, हा बी कंटिन्युअस फीचरमध्ये पण असतो. हा एक गोंधळ असतो कायम लक्षात ठेवण्याजोगा. नंतर हा बीन कधी पूर्ण काळामध्ये असतो तर तो बीन चालू पूर्ण काळामध्ये पण असतो आणि तो बीन पॅसिव्ह वॉइस मध्ये असतो. म्हणजे हा बी अनेक प्रकारे चेहरे बदलत असतो आणि त्या बीचा चेहरा ओळखायला बरेच दिवस लागून जातात. इंग्रजी शिकणाऱ्याला हा बी आणि टू हॅव ओळखायला खूप दिवस लागतात, कारण तो नेहमी फसवतो बोलणाऱ्याला आणि काळ ओळखण्यामध्ये पण आपल्याला अडचणी निर्माण करतो, कारण त्याचे 3 चेहरे नाही आहेत. जसं आपण रेग्युलर क्रियापद घेतो त्याचे 3 चेहरे आहेत बघा. सी, सॉ, सिंग. V1, V2, V3. प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म. प्ले, प्लेड, प्लेड. ईट, एट, इटन. मात्र टू बी चे 4 चेहरे V1 मध्ये आहेत. एम, इज, आर हे टू बीज आहेत आणि बी हा भविष्यकाळात वापरतो, पण तो त्याला फर्स्ट फॉर्मच समजूया थोडा वेळ. म्हणजे V1 मध्ये याचे 4 चेहरे आहेत बीचे. एक क्रियापद वापरायला आपल्याला सोपं असतं, परंतु इथे V1 मध्ये 4 चेहरे आहेत. इथे म्हणतो आय सी अ कॅट. इथे मात्र असण्याची क्रिया आहे. कुठली क्रिया कर्त्याकडून केली जात नाहीये की तो चालतो, तो खातो. कर्ता क्रिया करतो इतर वाक्यांमध्ये. इथे कर्ता क्रिया काहीच करत नाहीये, तो फक्त असतोय. असण्याची क्रिया आहे इथे. ऍक्शन कुठलीच नाहीये. आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो, म्हणजे क्रिकेट खेळण्याची क्रिया आहे. ऍक्शन इज देअर, परंतु इथे ऍक्शन नाही, इथे फक्त असण्याची क्रिया आहे. टू बी म्हणजे असणे, आणि असणे तो भूतकाळात होता होतो आणि हाच होता परफेक्ट पास्ट मध्ये पण होता असतो. मग नेमकं बोलणाऱ्याला बरेच दिवस अडचणीत टाकता, समजणाऱ्याला अगदी 5-5, 6-6, 8-8 वर्षापर्यंत बोलणाऱ्याला हा बीचा अंदाज येत नाही की नेमका बी कोणता आहे. हा आहे का, हा आहे का, हा आहे का, बिंग आहे, पॅसिव्ह मधला आहे का, पूर्ण काळातला आहे, पूर्ण काळातला आहे का, चालू पूर्ण काळातला आहे, सिंपल फ्युचर मधला आहे का, कंटिन्युअस फ्युचर मधला आहे. असे अनेक ठिकाणी हा कन्फ्युजन निर्माण करतो. म्हणून बी समजण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपण आजचं लेक्चर घेतोय. टू बी म्हणजे असणे. फर्स्ट फॉर्म 4 चेहरे आहेत त्याचे. पास्ट मध्ये 2 चेहरे आहेत, वॉज आणि वेअर, होता, होते. आणि तिसरं रूप त्याचं बीन आहे, बीन. बीन हे V3 आहे. मग आता याचा वापर बघूया आपण कसा तो आपल्याला लक्षात येतो बरं. आता हा सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. नंतर परफेक्ट टेन्स आहे आणि चालू पूर्ण आहे. आता आपण म्हणतो आय एम हॅपी.
मी आनंदी आहे. इथे आयला एम लागला, त्याचा बरोबर होईल एम आय हॅपी. नंतर वीला लागला आर, वी आर हॅपी, आम्ही आनंदी आहोत. नंतर हीला लागला इज, ही इज हॅपी, इज ही हॅपी. आणि यू ला लागला, नेहमी यू ला आर लागतो. एक व्यक्ती असला तरी आरच लागतो आणि अनेक व्यक्ती असले तरी आरच लागतो. त्यामुळे काही बोलणारे यूला इज लावण्याची चूक करतात आणि भूतकाळामध्ये यूला वॉज लावण्याची त्यांच्याकडून चूक होते. यू वॉज ॲबसेंट येस्टरडे असं बोललं जातं, परंतु यू वेअर ॲबसेंट येस्टरडे. आणि त्याचा प्रश्न बनवतानाही अनेक अडचणी येतात व्हर्बल करताना, की तू काल ॲबसेंट होता का, असा प्रश्न आपण विचारायला प्रयत्न करतो. त्यावेळेस आपल्याकडून असं विचार होतो की वॉज यू ॲबसेंट येस्टरडे असं बोललं जातं. नंतर नंतर ते दुरुस्ती होते आपल्याकडून. तर वेर यू ॲबसेंट येस्टरडे, वेर यू येस्टरडे. मग आता आपल्याला वाटतं की आय एम इज आर हे चालू काळातले क्रियापद आहेत. सचिन इज ड्रायव्हिंग कार, वी वेअर प्लेइंग क्रिकेट, ही वॉज ड्रायव्हिंग. मात्र हे आय एम इज आर इथे आपण असण्यामध्ये वापरतोय सिंपल प्रेझेंट सारखे, याच्यामध्ये की आय एम डॉक्टर, आय एम स्टुडंट, आय एम हॅपी. म्हणजे स्टेट दाखवतो की मी आनंदी आहे किंवा मी फक्त आहे किंवा नाही आहे. म्हणजे असण्याची क्रिया फक्त टू बी दाखवतो. आपल्याला वाटतं चालू काळातले सहाय्यक क्रियापद आहेत, नाही का. याच्यामध्ये एवढे बारकावे आहेत, एवढ्या ठिकाणी तो आपल्याला चपवतो. आणि अजून एक चपवण्याचा प्रकार म्हणजे तो मेन वर्ब म्हणून काम करतो. इथे तो सहाय्यक क्रियापद म्हणून काम करतो चालू काळामध्ये ॲमिजार, आणि तोच ॲमिजार इथे मेन वर्ब म्हणून काम करतो. म्हणजे समटाइम इट वर्क्स ॲज हेल्पिंग वर्ब अँड समटाइम इट वर्क ॲज मेन वर्ब. जसं हॅव आपल्याला चपवतो, हॅव इज ऑल्सो डिसेप्टिव्ह वर्ब टू हॅव, तसा हा इथे मेन वर्ब आहे. आता आय एम हॅपी, पण इथे जर आपण असं टाकलं आय एम प्लेइंग क्रिकेट, इथे हे मेन वर्ब आहे. हे मेन आहे म्हणून हे सहाय्यक आहे. पण जर इथे वर्बच नाहीये, हॅपी, बिझी ऍडजेक्टिव्ह आहे, मग इथे जर क्रियापद दुसरं नाहीये, मग तेच मेन वर्ब आहे. वर्गात मुख्य मॉनिटर नाहीये म्हणजे उपमॉनिटर हाच मुख्य मॉनिटर आहे. तसा प्रकार आहे की आय एम हॅपी, इथे मेन वर्ब नाहीये म्हणजे सहाय्यक असू शकत नाही, मग हेच मेन आहे. म्हणजे ते मेन वर्ब म्हणून सुद्धा काम करतं. आय एम हॅपी, वी आर हॅपी, ही इज हॅपी, यू आर हॅपी. हा झाला पहिला आणि दुसरा त्याचा म्हणजे ओळखण्याचा प्रकार. नंतर याचे आपण वर्बल करतो. वेर आर यू, वेर इज सी, वेर एम आय. म्हणजे वर्बल करताना आपल्याला 3 ठिकाणी विचार करावा लागतो. वेर एम आय नाऊ, वेर इज ही नाऊ, आणि वेर आर दे. वेर आर यू हॅपी. म्हणजे एम इज आर हा आपल्याला कर्त्याप्रमाणे बदलावा लागतो. तिघांचा अर्थ आहे, याचा पण आहे, याचा पण आहे, याचा आहे ते, आणि याचा पण असणे. आता आपण याचा उपयोग करू. आता आपण याच्यामध्ये थोडासा बदल करू. आय एम इन मुंबई, मी मुंबईमध्ये आहे. सिंपल प्रेझेंट वापरावं. आय एम इन मुंबई, परंतु मी मुंबईमध्ये आहे, बराच वेळ झालेला आहे. मग आपल्याला प्रेझेंट परफेक्ट वापरावा लागतो. मी मुंबईमध्ये आहे ठीक आहे, परंतु मी मुंबईमध्ये असलेलो आहे, बराच वेळ झालेला आहे किंवा बरेच वर्ष झालेले आहेत, तर त्या ठिकाणी आपण रचना करतो आय हॅव बीन इन मुंबई. बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज अधिक वित्री. पूर्ण काळामध्ये आय हॅव बीन इन मुंबई, मी मुंबईमध्ये आहे, असलेलो आहे. विराट हॅज बीन गुड बॅट्समॅन,
विराट चांगला बॅट्समन आहे, म्हणजे वेल नोन आहे, तर आपण पूर्ण काळ वापरला. म्हणजे कधी आहे असण्याची क्रिया असते तर एम इज आर वापरतो, आणि तीच असण्याची क्रिया पूर्ण काळामध्ये असली तर आपण त्याचं पास्ट पार्टिसिपल घेतो. आय हॅव बीन इन लंडन. व्हर्बल, हॅव यू बीन इन लंडन. तू कोठे आहे, वेअर आर यू. तू कोठे आहे, वेअर आर यू इथे वापरला आपण. परंतु बराच काळ झालेला आहे, तू कोठे आहे, तर अशा वेळेस पूर्ण काळ आपल्याला वापरावा लागेल. वेअर हॅव यू बीन. वेअर हॅव यू बीन म्हणजे बघा, तोच चेहरा आपल्याला दोन ठिकाणी सारखा वाटला, परंतु तो टू बीचे पहिले रूप आणि तिसरं रूप आपल्याला वापरता येतं. वेअर हॅव यू बीन. आता चेंज द टेन्स मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये हा फसवतो आपल्याला. डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये समजा असं वाक्य असेल, ही इज हॅपी किंवा आय एम हॅपी घ्या. राहुल सेड आय एम हॅपी. मग आता ही वॉज हॅपी होईल इनडायरेक्ट मध्ये, आणि तो जर सांगत असेल आय वॉज हॅपी, राहुल सेड आय वॉज हॅपी. मग आता हा सिंपल पास्ट याला समजायचा, आणि इनडायरेक्ट करताना सिंपल पास्टचा परफेक्ट पास्ट होतो. सिंपल पास्टचा परफेक्ट पास्ट होतो. मग याचा आपल्याला परफेक्ट पास्ट करायला जर विद्यार्थ्यांना सांगितलं की आय वॉज हॅपी, मग तो याचा परफेक्ट पास्ट कसा करेल. आयचा झाला ही इनडायरेक्ट मध्ये, मग आता वॉजचं त्याला ही हॅड हॅपी असं करून टाकतो तो. त्याच्या मनात अशी कल्पना येत नाही की वॉजचं आपण पूर्ण भूतकाळामध्ये वापरताना काय काय बदल करावा लागतील. आय वॉज हॅपी हा सिंपल पास्ट झाला, त्याचा परफेक्ट पास्ट करताना आपल्याला सब्जेक्ट प्लस हॅड घ्यावं लागेल, अधिक वित्री घ्यावं लागेल. मग ही हॅड बीन हॅपी अशी रचना होते, आणि ही रचना करताना थोडा विचार करावा लागतो. ही हॅड बीन हॅपी, तो आनंदी होता, असलेला होता, म्हणजे बराच काळ झालेला होता, तो आनंदी होता. आणि साधा म्हणजे ही वॉज हॅपी, हायचा ही होतो इनडायरेक्ट मध्ये, तो भाग वेगळा आहे. परंतु चेंज द टेन्स मध्ये हा बी आपल्याला प्रॉब्लेमॅटिक ठरतो. बोलताना तर प्रॉब्लेमॅटिक खूप ठरतो, काळ बदलताना प्रॉब्लेमॅटिक ठरतो, काळ ओळखताना प्रॉब्लेमॅटिक ठरतो. उदाहरणार्थ असं एक वाक्य, इट हॅड नॉट बीन अफोर्डेबल. असं वाक्य, इट हॅड नॉट बीन अफोर्डेबल. मग आता इथे बीन पण आहे, असं वाटतं मुलांना की आज चालू पूर्ण काढता नाही, तर मग हॅड आहे वगैरे वगैरे. आणि काहींना असं वाटतं बीन आला म्हणजे ते समजतात की हा एक चालू पूर्ण काळ असेल किंवा मग पॅसिव्ह असेल, असा विचार करतात मुलं. परंतु हॅड अधिक पास्ट पार्टिसिपल आहे, म्हणजे हा परफेक्ट पास्ट टेन्स आहे, ते परवडणारं नव्हतं. इट हॅड नॉट बीन अफोर्डेबल, आणि इट हॅड बीन अफोर्डेबल त्याचं पॉझिटिव्ह. अशा प्रकारे हा पास्ट पार्टिसिपल मध्ये पण हा बीन असतो. म्हणजे टू बीचे 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि एक बीइंग असे 8 चेहरे या क्रियापदाचे आहेत. म्हणून याला काळजीपूर्वक वापरावा लागतो. आणि त्याचा फॉर्म जो आहे तो पॅसिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह आहे तर मग तो साधा वर्तमान काळ आहे का साधा भूतकाळ आहे का साधा भविष्यकाळ आहे का चालू भविष्यकाळ आहे का पूर्ण वर्तमान पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ आहे का चालू पूर्ण काळ आहे. इतक्या ठिकाणी विचार करावा लागतो, आणि तो बोलताना अगदी कमी वेळ मिळतो आपल्याला, त्यामुळे याची खूप प्रॅक्टिस करावी लागते बोलणाऱ्याला. वेअर हॅव यू बीन येस्टरडे म्हणजे काल तू कोठे होता. वेअर हॅव यू बीन काल तू कोठे असलेला होता किंवा असलेला आहे कालपासून. आणि वेअर हॅड यू बीन तू कोठे होता. नंतर हॅव यू बीन इन स्कूल येस्टरडे तू काल शाळेत. हॅड यू बीन इन स्कूल तू काल शाळेत होता का. हॅव यू बीन इन स्कूल तू शाळेत आहे का. हॅव यू बीन इन युरोप
तू युरोपमध्ये आहे का, असलेला आहे का, बराच काळ झालेला आहे का. पूर्ण काळ आय हॅव बीन इन युरोप, आय हॅड बीन इन युरोप आणि आय शॅल हॅव बीन इन युरोप. आता अजूनच प्रॉब्लेमॅटिक आहे. मी युरोपमध्ये आहे, असलेलो आहे, बराच टाइम झालेला आहे. आय हॅव बीन इन युरोप, आय हॅड बीन इन युरोप, मी युरोपमध्ये होतो. आणि आय शॅल हॅव बीन इन युरोप, मी युरोपमध्ये असेल, असलेला असेल. मग याच्यामध्ये फरक करताना आपल्याला थोडा काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. मग आय एम इन मुंबई, वी आर इन मुंबई, ही इज इन मुंबई, यू आर इन मुंबई, असे वाक्य झाले. आता मग आपण जर विचारलं मी मुंबईमध्ये आहे, तो सांगतो आय एम इन मुंबई, आय वॉज इन मुंबई. आता मी मुंबईमध्ये असेल, आता मुंबईमध्ये असेल तर मुलांना वाटते आय शॅल इन मुंबई असा विचार करतात. कारण तो असा विचार करतो की बी तर चालू काळातलं सहाय्यक क्रियापद आहे, मग बी कसं काय वापरला. पण असण्याची क्रिया आहे जी आपल्याला प्रॅक्टिसने लक्षात येतं की आय शॅल क्रिया कोणती, असण्याची, खाण्याची पिण्याची नाहीये. आय शॅल सी की आय शॅल प्ले इन मुंबई, पण इथे असण्याचीच क्रिया आहे, त्यामुळे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब घ्यावा लागेल आपल्याला. आय शॅल बी इन मुंबई, तुम्हाला मी उद्या मुंबईमध्ये असेल, असण्याची क्रिया आहे, त्यामुळे हा बी इथे वेगळा चेहरा दाखवतोय आपल्याला. याचा चेहरा इथे बदलला. आय एम इन मुंबई, आय वॉज इन मुंबई, आय शॅल बी इन मुंबई, ही इज इन मुंबई, ही वॉज इन मुंबई, ही विल बी इन मुंबई, दे आर इन मुंबई, दे वेर इन मुंबई, दे विल बी इन मुंबई. अशा प्रकारे याचा बदल होईल. आणि पूर्ण काळामध्ये दे हॅव बीन, ते मुंबईमध्ये आहेत. नंतर दे हॅड बीन इन मुंबई, अशा प्रकारे हा बदल होईल. मग आता हा बी आपण जर सांगितलं मुलांना की हा काळ कोणता रे ओळखा, आय शॅल बी इन मुंबई, तर मुलं एका सेकंदात सांगतात सर चालू भविष्य काळ आहे तो, प्रेझेंट फ्युचर कंटिन्युअस आहे तो. कारण त्यांना असं सवय होऊन गेलेली असते, बी असला म्हणजे मग तो कंटिन्युअस फ्युचर आहे, परंतु असण्याची क्रिया आहे म्हणून तो बी, हा बीचा फर्स्ट फॉर्म आपण फ्युचरमध्ये वापरतो, मेन वर्ब वापरतो. बीच्या फ्रेजेस पण असतात, तिथे पण आपल्याला वापरताना अडचण येतात. उदाहरणार्थ टू बी फॉन्ड ऑफ चे वेळ असणे, ही फ्रेज म्हणजे वाक्यात वापरायला लावतात परीक्षेमध्ये. यूज द फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. मग आता मुलं विचार करतात की सचिन बी फॉन्ड ऑफ क्रिकेट असं वापरून टाकतात. म्हणजे बीचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला बदलावं लागेल. वाक्य बनवताना ज्या काळातलं वाक्य तुम्ही बनवणार, टू बी फॉन्ड ऑफ चे वेळ असणे, ची आवड असणे, मग ही फ्रेज तुम्ही जर वर्तमान काळात प्रेझेंटमध्ये वापरली तर तुम्हाला याचा चेहरा बदलावा लागेल. आणि त्याचा वर्तमान काळातला चेहरा जरी हा बी फर्स्ट फॉर्म असला पण सब्जेक्टनुसार सचिन इज, याचा इज घ्यावा लागेल तुम्हाला. सचिन इज फॉन्ड ऑफ क्रिकेट. अनेक मुलं असतील, बॉईज आर घ्यावा लागेल इथे, बॉईज आर फॉन्ड ऑफ क्रिकेट. म्हणजे फ्रेज टू बीच्या फ्रेजेस वाक्यात वापरताना त्या बीचा मुख्य चेहरा जो येतो कर्त्यानुसार तो आपल्याला बदलावा लागतो. म्हणून तो आपल्याला थोडासा काळजीपूर्वक विचार करून दे आर फॉन्ड ऑफ क्रिकेट. आता मग आपण जर ही फ्रेज आपण इथे वापरली पूर्ण काळामध्ये की मी क्रिकेटचा फॅन आहे, असलेलो आहे बऱ्याच वेळेपासून, तर मग इथे याचं जे रूप आहे ते आपल्याला बीचं रूप पूर्ण काळात घ्यावं लागेल. आय हॅव बीन फॉन्ड ऑफ क्रिकेट. बघा हा बी फक्त फ्रेजमध्ये बी दिलेला असतो, पण विद्यार्थ्यांना किती विचार करावा लागतो पूर्ण काळामध्ये. मी क्रिकेटचा फॅन आहे, आय एम फॉन्ड ऑफ क्रिकेट, पण असलेलो आहे म्हणजे पूर्ण काळात आय हॅव बीन फॉन्ड ऑफ क्रिकेट. आता इथे फक्त बी होता,
आणि त्या विद्यार्थ्यांना जर वापरायला लावलं तर इथे आय पण घ्यावा लागला, म्हणजे हॅव पण घ्यावा लागला, बीन पण घ्यावा लागला. इथे करता जर बदलला, त्याला सांगितलं की वापरा तुमच्या सचिन क्रिकेटचा फॅन आहे, तर मग सचिन किंवा ही हॅज बीन फॉन्ड ऑफ क्रिकेट. म्हणजे अशा प्रकारच्या अडचणी हा बी कायम निर्माण करत असतो. म्हणून याचे 8च्या 8 चेहरे हे आपण बोलण्यामध्ये प्रॅक्टिस करतो, त्याचा निगेटिव्ह करण्यामध्ये प्रॅक्टिस करतो, त्याचा व्हर्बल करण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आणि त्याचा WH करण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. आणि बऱ्याच काळानंतर आपल्या लक्षात येतं की हा बी किती कठीण आहे वापरण्यामध्ये. आता आपण त्याचे प्रश्न बनवून बघू काही. वेअर हॅव यू बीन, तू कुठे आहे. वेअर हॅड यू बीन. वेअर वेर यू, तू कुठे होता. सध्याची गोष्ट असेल तर वेअर वेर यू, तू कुठे होता. वेअर वॉज ही, तो कुठे होता. आणि हा वाज जरी त्याला वेअर वॉज ही प्लेइंग. बघा हा वॉज इथे पण आहे, हा वॉज इथे पण येईल. मेन वर्ब जर घेतलं तर वेअर वॉज ही प्लेइंग. मग कन्फ्युजन असं आहे की हा वॉज इथला आहे का इथला आहे, असं कन्फ्युजन होतं. वेअर वॉज ही प्लेइंग. मुलांना विचारलं वेअर वॉज ही प्लेइंग कोणता टेन्स आहे, ते बरोबर सांगतात सर पास्ट कंटिन्युअस आहे. आणि त्यांना जर सांगितलं वेअर वॉज ही, त्यांना वॉज वेअर दिसला सांग सर पास्ट कंटिन्युअस आहे. पास्ट कंटिन्युअस आहे, मायंजी कुठे आहे वर्बला. मग ते म्हणतात नाही पास्ट कंटिन्युअस नाही. मग त्यांना असं समज झालेला असतो की हे वॉज वेअर हे सहाय्यक क्रियापद आहेत चालू काळातले, चालू भूतकाळातले. आणि आम्ही जार हे पण सहाय्यक क्रियापद आहेत चालू वर्तमान काळातले. आणि बी हा चालू भविष्यकाळातला सहाय्यक क्रियापद आहे. परंतु ते जेव्हा मेन वर्ब म्हणून वर येतात तिन्ही साध्या काळांमध्ये, तेव्हा ते कन्फ्युज होतात. आणि ते प्रॅक्टिसने आणि बोलल्याने लिहिल्याने ते आपल्या लक्षात येतं. त्याला बराच वेळ लागतो. इथे पण ॲम इज आर असतात. ॲम इज आर, आय एम वर्किंग इन द फॅक्टरी, ही इज वर्किंग इन द फॅक्टरी, दे आर वर्किंग इन द फॅक्टरी. वर्किंग मेन वर्ब आहे, सहाय्यक क्रियापद आहे. इथे सहाय्यक क्रियापद म्हणून काम करतात, इथे मेन वर्ब म्हणून काम करतात. हा एक गोंधळ आहे. इथे पण वाजवेर असतात, म्हणजे इथे सहाय्यक क्रियापद आणि इथे मुख्य क्रियापद. इथे पण सहाय्यक क्रियापद बी, इथे मेन क्रियापद. म्हणजे इतक्या प्रकारे बीला आपल्याला ओळखावं लागतं. आता इथे आलो होतो आपण. तू पुण्यामध्ये असशील, यू विल बी इन पुणे टुमारो. तू कुठे असशील, वेअर विल यू बी टुमारो, असा त्याचा वर्बल होईल. हा बी बरोबर फ्रेम करावा लागतो त्या ठिकाणी. WH मध्ये बी हा विल आणि विल बी, इथे विल बी आहे. वेअर विल यू बी वर्किंग हा त्याला चालू भविष्यकाळ. आणि फक्त असणे, तू कुठे असशील, वेअर विल यू बी, इथे बी मेन वर्ब आहे. सिंपल फ्युचरमध्ये मेन वर्ब बी आहे. वेअर विल यू बी, तू कुठे असशील. आणि इथे वेअर विल यू बी वर्किंग, तू कुठे काम करत असशील. म्हणजे अशा प्रकारे याचा सराव होऊन ही समस्या आपली सुटू शकते. परंतु त्याचा पहिल्या अपिअरन्समध्ये तो चेहरा आपल्याला खूप प्रॅक्टिसने लक्षात येतो. पहिल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे की हा मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे, साधा काळ आहे का पूर्ण काळ आहे. आणि फ्रेजमध्ये टू बीच्या फ्रेजेस असतात. टू बीच्या अनेक फ्रेजेस आहेत. तर त्या टू बीच्या फ्रेजेसमध्ये तो बी काढून आपल्याला योग्य त्याचं रूप घ्यावं लागतं. इथे जर आपण ही फ्रेज सिंपल फ्युचरमध्ये वापरली तर काही अडचण नाही. सचिन विल बी फॉन्ड ऑफ क्रिकेट, काही अडचण येणार नाही. परंतु ती जर वर्तमान काळात वापरली, सचिन इज फॉन्ड ऑफ क्रिकेट, सचिन वॉज फॉन्ड ऑफ क्रिकेट, सचिन विल बी फॉन्ड ऑफ क्रिकेट, सचिन हॅज बीन फॉन्ड ऑफ क्रिकेट, सचिन हॅड बीन फॉन्ड ऑफ क्रिकेट, अशा प्रकारे रचना बदलेल. म्हणून हा बी इथे वेगळा, इथे वेगळा, इथे वेगळा. आणि असण्याची क्रिया आहे, कुठल्या प्रकारची इथे ऍक्शन वर्ब नाही येते. खात आहे, देत आहे, येत आहे, जात आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आता टू बी या वर्बचे काही प्रश्न बनवताना कशी अडचण निर्माण होते ते आपण बघू. आता यूज सब्जेक्ट असल्यानंतर
यू वेर, you were happy किंवा पण किंवा प्रेझेंट घेऊ, यू वेर प्रेझेंट इन द क्लास. यू आहे तरी आपण वेर लावतो ही जोडी, कारण यू एकवचनी पण आहे आणि एकवचनी पण आहे. द्वितीय पुरुषी एकवचनी यू म्हणजे तू आणि अनेकवचनी तुम्ही. तू किंवा तुम्ही दोन अर्थ आहेत त्याचे, परंतु तू असो का तुम्ही असो त्याला अनेकवचनी सहाय्यक क्रियापद आपण घेतो. यू आर आणि यू वेअर. आणि याचा प्रश्न बनवताना मग विद्यार्थी ते विसरतात, यू वेअर प्रेझेंट येस्टरडे. मग त्याचं व्हर्बल करताना वॉज यू प्रेझेंट येस्टरडे असं होतं बऱ्याच मुलाकडून. तर त्याचं वेर यू प्रेझेंट येस्टरडे, आणि मग डब्ल्यू करताना वेर यू प्रेझेंट येस्टरडे, वाय वेर यू प्रेझेंट येस्टरडे, अशा प्रकारे त्याचा प्रश्न होतो. आता आपण फ्युचरमध्ये आलो होतो. ही विल बी इन मुंबई. वेअर विल ही बी. मात्र व्हॉट विल ही बी डुईंग, तो काय करत असेल. इथे पण बी आहे, इथे पण बी आहे, त्याचा फरक लक्षात घ्यायचा. आय शॅल बी हॅपी, आय शॅल बी इन मुंबई, आय शॅल बी अर्निंग, आय शॅल बी वर्किंग. इथे हेल्पिंग वर्ब, इथे मेन वर्ब. इथे पण हेल्पिंग वर्ब, इथे मेन वर्ब. आणि इथे पूर्ण काळामध्ये त्याला सहाय्यक क्रियापद हॅव हॅज ठेवून आपल्याला बीन वापरावा लागतो, की मी असलेलो आहे. आय हॅव बीन इन युरोप, आय हॅड बीन इन युरोप, आणि आय शॅल हॅव बीन. अशा प्रकारची रचना असते. त्यातली अदलाबदल करून आपण प्रश्न बनवतो. नंतर मग अजून गोंधळ निर्माण करणारा तो बीन आहे, तोच चेहरा. तोच चेहरा इथे येतो चालू पूर्ण काळामध्ये. प्रेझेंट परफेक्ट टेन्सेस नाही, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये पण बीन असतो, की एखादी क्रिया अगोदर चालू झालेली आहे ती आता पण चालू झालेली आहे. विराट हॅज बीन प्लेइंग क्रिकेट, त्याच्यामध्ये सिन्स आणि फॉर. सिन्स 1999, विराट 1999 पासून खेळत आलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट अजून पण आहे प्रेझेंटमध्ये, अजून सुद्धा तो खेळतोय. मग तिथे आपण बीन वापरतो. विराट हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 1999, आणि अंदाजे जर 20 वर्ष असेल तर त्याला फॉर वापरतो. विराट हॅज बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 20 years. मग इथे हॅव पण आहे, बीन पण आहे, क्रियाबद्दल आहे, जी पण लावलेला आहे. मग हा बीनचा चेहरा इथे वेगळा असतो. मग हा पूर्ण कन्फ्युजन निर्माण करणार आहे इथे इथला बीन. आणि मग पॅसिव्ह कंट्रक्शन मध्ये जेव्हा बीन असतो, मेसेज हॅड बीन सेंट. आता मुलं मग विचार करता, हा बीन कोणता, हा बीन कोणता, हा बी कोणता, हा बी कोणता, आणि तो बिंग कोणता. बिंग मग तो चालू काळातला इथला घ्यायचा का पॅसिव्ह व्हॉइस मधला बिंग घ्यायचा. अ लेटर इज बिंग रिटन, पत्र लिहिलं जात आहे, तो बिंग आहे. मग मुलं विचार करतात की हा बिंग काय आहे, याचं स्थान काय आहे, इथे या बिंगचं स्थान काय आहे, या बिंगचं स्थान काय आहे, आणि पॅसिव्ह मधला बिंगचं स्थान काय. द सेम वर्ब वी सी ॲट व्हेरियस प्लेसेस. समटाइम इट वर्क ॲज मेन वर्ब, and sometimes it works as helping verb. And now at the past participle, sometimes we see the verb in passive contraction, and sometimes we see in perfect tenses, and the same verb we see in perfect continuous tenses. So one should be aware about the face of the verb. टू बी या क्रियापदाचा चेहरा हा जवळून बघावा लागतो आणि प्रॅक्टिस करून करून तो सराव करावा लागतो, तरच तो आपल्याला वापरामध्ये त्याचा सहज वापर करता येतो. म्हणून टू बी इज डिसेप्टिव्ह वर्ब, हे फसवणारं क्रियापद आहे. आणि याचा फसवणारं क्रियापद असल्यामुळे स्पर्धा परीक्षेवाले याचा खूप चांगला उपयोग करून घेतात. स्पर्धा परीक्षेवाले फसवण्यामध्ये टू बी आणि टू हॅव
हे क्रियापद कायम टाकतात वाक्यांमध्ये किंवा डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये, चेंज द व्हॉइसमध्ये, काळ ओळखा याच्यामध्ये. म्हणजे स्पर्धा परीक्षेवाल्यांचं मुख्य भांडवल आहे टू बी आणि टू हॅव. कारण त्यांना जास्त चेहरे आहेत. एक एक चेहरा नाही, त्याला 4 आणि 3 7, 4 आणि 2 6, 1 7 आणि 1 8 बीनचा, असे 8 चेहरे त्याचे असल्यामुळे याची प्रॅक्टिस आपण अशी करत असतो. आता हा बीन आपण चालू पूर्ण काळामध्ये पाहिला. विराट हॅज बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 20 years. इथे पण बीन आहे. आणि मग त्याचा व्हर्बल करताना हॅज विराट बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 20 years. तिथे पण बीन आहे. आणि विराट हॅड बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 1999. तिथे पण तो बीन आहे. आणि विराट हॅड बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 20 years. तिथे पण बीन. आता काहींचा असा समज आहे की बीन आला, दिसला म्हणजे समजायचं की पॅसिव्ह आहे. काहींना एवढी सवय होऊन गेलेली असते की बीन दिसला ते सांगता एक तर पॅसिव्ह आहे किंवा चालू पूर्ण काळ आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येतो. एका सेकंदात न विचार करता सांगतात. परंतु नंतर त्यांच्या लक्षात येतं, अरे हा तर परफेक्ट टेन्स आहे. ही हॅड बीन इन युरोप. तो युरोपमध्ये होता. परफेक्ट टेन्स आहे, परफेक्ट पास्ट आहे. आता पॅसिव्ह मध्ये हे टू बीचे रूप वेगळाच रोल प्ले करतात. पॅसिव्ह मध्ये व्हॉट इज पॅसिव्ह? पॅसिव्ह मीन्स टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. पॅसिव्ह जर कोणी विचारलं पॅसिव्ह काय असतं, तर एकाच वाक्यात सांगता येईल की टू बी अधिक पास्ट पार्टिसिपल असला तर तो पॅसिव्ह व्हॉइस असतो. मग तो बाय असो किंवा नसो. मग आता पॅसिव्ह कंट्रक्शन मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर ॲम इज आर आपण घेतो. समजा आय प्ले क्रिकेट, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर क्रिकेट इज प्लेड बाय मी, क्रिकेट वॉज प्लेड बाय मी, क्रिकेट विल बी प्लेड बाय मी. बघा इथे वाजवेल इथे बी. नंतर चालू काळामध्ये कंटिन्युअस फ्युचरचा पॅसिव्ह होत नाही. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ यांचा पॅसिव्ह करताना आपल्याला बीइंग वापरावा लागतो. हा बीचा एक नवीन चेहरा अजून 8वा. बघा 8 चेहरे झाले. इथे बीन वापरतो आपण, इथे ॲम इज आर वापरतो, इथे वॉज वेअर वापरतो पॅसिव्ह करताना, इथे बी वापरतो. म्हणजे 3 आणि 2 5 आणि 6, 7 आणि 8 चेहरे त्या बीचे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतात. आता बघा क्रिकेट इज प्लेड बाय मी, क्रिकेट वॉज प्लेड बाय मी, क्रिकेट विल बी प्लेड, क्रिकेट इज बीइंग प्लेड. बघा इथे इज पण आहे आणि बीइंग पण आहे. हा पण आहे, हा पण आहे. क्रिकेट वॉज बीइंग प्लेड, क्रिकेट हॅज बीन प्लेड, क्रिकेट हॅड बीन प्लेड, क्रिकेट विल हॅव बीन प्लेड. म्हणजे बी बद्दल आपण अभ्यास करताना अशा अनेक प्रकारच्या रचना आपण बघणं गरजेचं आहे. त्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चनिंग करताना तर खूप प्रॅक्टिस त्याची लागते. आता अ लेटर इज बिंग रिटन, पत्र लिहिलं जात आहे. व्हॉट इज बिंग रिटन असा याचा प्रश्न होईल. नंतर क्रिकेट विल बी प्लेड, विल क्रिकेट बी प्लेड असा याचा व्हर्बल होईल. आणि वेन विल, आता याचा क्रिकेट विल बी प्लेड असं होईल. विल बी प्लेड, क्रिकेट विल बी प्लेड. विल क्रिकेट बी प्लेड, वेन विल क्रिकेट बी प्लेड, हाऊ विल क्रिकेट बी प्लेड, फॉर व्हॉट विल क्रिकेट बी प्लेड. अशा प्रकारची प्रॅक्टिससाठी हा बी प्रॉब्लेमॅटिक ठरतो. तर मग याच्यात सराव करताना आणि बोलताना जास्तीत जास्त वाक्य बोलायचे. दिवसाला कमीत कमी 100-200 वाक्य जर रोज रोज बोलत राहिलो तर एखाद्या महिन्यानंतर अशी स्टेज येते की आपण बीचा फॉर्म लगेच ओळखतो, त्याचा अर्थ पण ओळखतो. तो आहे का पूर्ण आहे, होता का पूर्ण होता,
आणि काळ पण ओळखतो. काळ बदलताना पण आपल्याला अडचण येत नाही. पॅसिव्ह कंट्रक्शन मधला बीन ओळखतो, पूर्ण काळातला बीन ओळखतो आणि चालू पूर्ण काळातला बीन ओळखतो. त्यामुळे इंग्लिश स्पीकिंग शिकताना सुरुवातीला हे 9 काळावर आम्ही भर देतो. इंग्लिश लवकर शिकायचं असेल तर हे 3 काळ थोडेसे उशिरा शिका, कारण हा बीन प्रॉब्लेमॅटिक ठरतो. हा बीन इथे इथे पण आहे, इथे पण आहे. त्यामुळे तो काळ शिकणारा 12 काळ शिकतच नाही. त्याच्यामध्ये त्याचं कन्फ्युजन चालू असतं की हा का हा का हा. आणि त्यामुळे पहिले 9 काळ शिकायचे. 9 काळामध्ये 95% पर्यंत इंग्लिश बोलली जाते. आणि 3 काळ काही दिवस नाही वापरले तरी आपण इंग्लिश बोलू शकतो. की विराट हॅज बीन प्लेइंग क्रिकेट म्हणण्याऐवजी विराट इज प्लेइंग क्रिकेट फ्रॉम 20 इयर्स असं आपण तात्पुरतं म्हणू शकतो, परफेक्शन यायच्या अगोदर. की विराट हॅज बीन प्लेइंग, म्हणजे खेळत आलेला आहे, तो अजून खेळतोय, हे परफेक्शन झालं. परंतु आपल्याला तात्पुरतं बोलण्यासाठी आपण हे काळ जर थोडे दिवस शिकलो नाही, 2-3 महिने, तर आपण म्हणतो विराट इज प्लेइंग क्रिकेट फ्रॉम 20 इयर्स, 20 वर्षापासून तो खेळतोय, चालू क्रिया दाखवू शकतो. नंतर हे 9 काळ आपण पूर्ण शिकलो, त्याचं पॅसिव्ह शिकलो. नंतर मग हे काळ शिकायचे असतात. डायरेक्ट इनडायरेक्टसाठी हे काळ आपल्याला लागतात. त्यामुळे इंग्लिश बोलण्याची सवय करण्यासाठी सुरुवातीला 9 काळ शिका. हे काळ शिकू नका. नंतर यांचं पॅसिव्ह शिका. मग तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह नंतर हा बीनचा परिचय होईल, ह्या बीनचा परिचय होईल, या बीनचा परिचय होईल, हा बीचा परिचय होईल, या बीचा होईल. आणि नंतर मग आपल्याला लक्षात येईल की हा बीन इथे चालू पूर्ण काळामध्ये पण असतो. तो बीन वेगळा, हा बीन वेगळा, हा बीन वेगळा. हे ॲमिजार वेगळे, सहाय्यक क्रियापद, हे ॲमिजार वेगळे, हे वॉजवेर वेगळे, सहाय्यक, हे मुख्य क्रियापद वेगळे. इथे बी वेगळा, इथे बी वेगळा. अशा पद्धतीने आज आपण अतिशय गमतीदार असं एक क्रियापद आहे टू बी, ते आपण शिकलो. तसं टू हॅव पण डिसिप्टिव्ह आहे आणि टू बी सुद्धा डिसिप्टिव्ह. म्हणजे इंग्लिश बोलण्यासाठी हे 50 क्रियापद वापरले तर आपल्याला काही अडचण येणार नाही. एकच रूप आहेत. परंतु टू हॅव आणि टू बी वापरताना बी केअरफुल अँड प्रॅक्टिस एव्हरी डे फॉर टू हॅव अँड टू बी. तर ठीक आहे मित्रांनो, याचा सराव करा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुमचे वाक्य बनवा, त्याची प्रॅक्टिस करा. काही वाक्य लिहा, त्याचे प्रश्न बनवा, ते बोला. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. पुढील भाग पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.